I can make you revise वसंत ऋतुचर्या in just 2 minutes. तर वसंत ऋतू हा आदान काळ म्हणजेच उत्तरायणामध्ये येतो. त्याचे महिने आहेत चैत्र आणि वैशाख. याच्यामध्ये अग्नी आणि बल दोन्हीही मध्यम असतं. दोषावस्थेचा विचार करायचा झाला तर याच्यामध्ये कफाचा प्रकोप होत असतो आणि त्याच्यासाठीचं कर्म म्हणून इथे आपल्याला वाग्भटांनी तीक्ष्ण नस्य आणि तीक्ष्ण वमन असं सांगितलंय. तर चरकाचार्यांनी याच्यामध्ये फक्त वमन आणि नस्य असा शब्द प्रयोग केलेला आहे. आहारामध्ये कफाचं शमन करणारे म्हणजेच कटू तिक्त कषाय आणि गुणांनुसार विचार केला तर वृक्ष आणि लघुहाराचं सेवन करायचं आहे. याच्यामध्ये पुराण धान्य तांदूळ गहू यांचं सेवन सांगितलेलं आहे. जंगल मांस, त्याच्यानंतर शूल्य मांस, आसव अरिष्ट मालविक माधव, सुंठी सिद्ध जल, मध पाणी, नागरमोथा सिद्ध जल यांचं सेवन करायला सांगितलंय. आणि निषेधामध्ये कफ प्रकोप करतील असे मधुर आम्ल लवण त्याचबरोबर स्निग्ध गुरु आहार न उकळलेले पाणी अणूप मांस हे टाळायचं आहे. त्याच्यानंतर विहारामध्ये कफ शमन करण्यासाठी व्यायाम उद्वर्तन त्याच्यानंतर स्नान चंदन अगरू यांचं अनुलेपन रमणीय गोष्टींमध्ये वेळ घालवावा असं सांगण्यात आलेलं आहे. आणि विहाराच्या निषेधामध्ये दिवास्वाप, कारण कफप्रकोप करणाऱ्या अनेक हेतूंपैकी दिवास्वाप हाही एक महत्त्वाचा हेतू आहे. ऋतुचर्येबद्दल वर्णन हे अष्टांग हृदय सूत्रस्थान 3 ऋतुचर्या अध्याय आणि चरक सूत्रस्थान अध्याय 6 तस्या शित्य याच्यामध्ये आलेलं आहे. तर नेमकं असं काय आहे जे चरकाचार्यांनी अष्टांग हृदयापेक्षा वेगळं सांगितलंय आणि ह्या सगळ्याबद्दलची रिव्हिजन जर तुमचं एक सिंगल पेज वाचून होणार असेल तर ओके, सो कमेंट ऋतुचर्या अँड आय विल सेंड यू द लिंक.